मदत कार्य सुरू आहे, मला राडे नकोत। ही माझी मदत। चेष्टा करायची नाही सांगितलं ना तुला। पावतीशिवाय पैसे नाही। माझ्या मदतीला चेष्टा समजणाऱ्यांचा इलाज करायला पाहिजे। गोपाळ दादा प्लीज आम्हाला आमचं काम करू दे। ए तू गप ना, लिंबू टिंबू आहेस ना, मध्ये बोलू नको ना मग। ए गोपाळ, माझ्या नवऱ्याबद्दल एक वावगा शब्द नाही हा। नवऱ्याला बोले बायकोला लागे, हा देखावा उभारून मदतीचं सुवर्ण पदक मिळवायचं आहे ना तुम्हाला। क्यू करावीशी वाटते याची। डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांची कीव करणार तू? इतका माज आलाय तुला? गोपाळ दादा, गोपाळ माजलायत तुम्ही दोघं। एकमेकांच्या साथीनं माजलायत तुम्ही दोघं। उतरेल, पण बरोबर उतरेल तुमचा माज। निवडणुकीचा निकाल आला ना की बरोबर उतरेल तुमचा माज। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हेच मदत कार्य तुझ्यासाठी करायची वेळ येईल। ऑल द बेस्ट। बिनकामाची गोष्ट होती, जाऊ दे सोडा, आपण आपल्या कामावर फोकस करू। कसं आहे ना श्रीकलाताई, गोपाळरावांची मानसिकता आहे ना राजकारणाची नाहीच आहे। नाही, राजकारणात इगो असावच ना, पण कधीपर्यंत? जोपर्यंत त्याचा फायदा आहे तोपर्यंत। पण हे या माणसाला कुठं कळतंय का? त्या माणसानं ना फक्त डॉक्टरकी करावी बस, बाकी काही नाही। तुम्ही स्वतःची उमेदवारी सोडली आहे त्यांच्यासाठी, आणि तरी तुम्ही हे असं काय? कधी कधी असे टफ डिसिजन घ्यावे लागतात आम्हाला। आमच्यासाठी गोपाळराव फक्त फेस आहेत, ते जरी नामधारी असले तर आम्ही सत्ताधारी आहोत। समोर जरी ते दिसत असले ना तरी सत्तेचं रिमोट हातात घेऊन आम्ही मागे राहणार आहेत। अच्छा, म्हणजे ह्या इलेक्शन मध्ये डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांनी जिंकणं तुमच्यासाठी मस्ट असेल ना, कारण ते जर पडले तर तुम्ही गाडले जाल। लयच कडू बोलले राव तुम्ही, पण हाय हीच रियालिटी आहे। आता काय आहे, राजकारणात आहे ना आवडो ना आवडो सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात। हा घ्या चहा, घ्या घ्या घ्या, थंड होईल, घ्या। काय चहा बनवला राव, एकदम कडक, आमच्या सारखा। मुद्द्याचं बोलूयात का? हा येऊत की, मुद्द्यावर येऊत। तर मुद्दा असा आहे, आदोक्षज महाराजांचं वजन कमी करायचं असेल आणि गावातलं वारं फिरवायचं असेल तर दिग्रसकरांच्या मंदिराची भांडाफोड केली पाहिजे।
भांडाफोड करण्यासारखं काय पण तिथे? काहीच नाहीये, काहीच नाहीये. बदनामी तर होईल ना, मंदिराची विटंबना झाली पाहिजे बस. आणि त्याने काय साध्य होईल? लय काय काय साध्य होईल. विरोधक म्हणून गोपाळराव तीव्र निषेध करतील. मग बघा त्यांची इमेज अशी झामकणवरती आहे. पूरग्रस्तांना मदत करणारे अधोक्षज महाराज, त्यांना सपोर्ट करणाऱ्या कीर्तन करणाऱ्या इंद्रायणी देवी, त्यांची इमेज पण एकदम ठामफास होऊन जाईल. है ना? काही कमी जास्त लागलंच तर आमची माणसं आहेतच. समाजसेवा करणारे अधोक्षज महाराज करतायत दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना. निस्ती बोंबाबोंब. फालतू प्लॅन. फालतू प्लॅन आहे तुमचा. काय बोलल्या तुम्ही? कटू आहे पण सत्य सांगते. अधोक्षज मंदिराची विटंबना करेल ह्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. हे लिहून देते तुम्हाला. आवडला. पण काय बदनामी करण्यात आम्ही PhD केली आणि हातात पुरावे असताना लोक विश्वास ठेवतात. पुरावे? अहो, कोरे कागद हातात असताना जोपर्यंत कोणी उघडून बघत नाही तोपर्यंत ते पुरावेच. आता ते कसे आणि कधी आणि कुठं द्यायचे ते आम्ही बघतो. श्रीकलाताई, दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना करण्यासाठी गोपाळरावांना तयार करा. ती जबाबदारी तुमची आहे. पण यात माझा काय फायदा? घ्या, अख्खाच्या अख्खा गोपाळ तुमच्या ताब्यात राव. अजून काय पाहिजे तुम्हाला? हवं तर सत्तेचं रिमोट आपण दोघं मिळून ऑपरेट करू. श्रीकलाताई, आता दाखवा तुमची कला. हा? विटूच्या वाडीतली लोक विटू भक्तांसारखीच वागली. आपत्तीच्या वेळेला सगळे भेद विसरून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले रे विठुराया. इंदू, गावातले लोक चांगलेच वागतायत पण घरचे ते चांगलं वागतायत का? गोपाळचं इतकं मनावर घेऊ नको आता. त्याच्याबद्दल बोलतच नाही. मग कुणाबद्दल बोलतोयस? माझ्याबद्दल? अगं, श्रीकलाने किचन मधल्या वस्तूंच्या जागा काय बदलला? एवढी चिडलीस तू? श्रीकला बोलली तुला? ती काय सांगेल? ती चाड्या नाही करत. नारायणीताईंनी सांगितलंय मला. बोलले. पण मग तेवढ्यावरून तू माझी उलट तपासणी घेणार आहेस का? दुसऱ्यांच्या घरात लुडबुड करू नये एवढा बेसिक सेन्स नाहीये तिला. इंदू, अगं शकुंतला शकुंतला काकूसाठी काय काय करते माहिती? म्हणून ती जे करेल ते आपण पटवून घ्यायचं का? आणि तू माझ्यावर आवाज चढवणार आहेस? माझी खरडपट्टी काढणार आहेस? इंदू, आता तू अति करतेस. हा, मी काय तुझी खरडपट्टी काढत नाही. मी फक्त एवढं म्हणतोय की
त्या श्रीकलावर संशय नको घेऊस तू. तुला तर असं पण वाटत होतं की ती आपल्या मागे मुंबईपर्यंत आली होती म्हणून. अजूनही वाटतं. ऐक ना तू, मला हा विषय नाही वाढवायचा आहे आणि त्या श्रीकलामुळे आपल्यात भांडण नकोय मला. असू दे. इंदू तू आता उगाच हायपर होऊ नकोस. तिने फक्त वस्तूंच्या जागा बदलल्यात एवढं काय त्यात. मला नाही चालणार. का नाही चालणार ते नकोस विचारू. नाही सांगू शकणार. इंदू आणि सांगितलं तरी तुला ते पटणार नाही. इंदू ऐकू इंदू. मोहितराव, हे आमच्या मंदिराच्या बाबतीत काय ऐकते मी? अहो, कान फाटला आमचा मोठ्या बाई. एवढं हायपर होऊन बोलायला काय झालं तुम्हाला? हा, अहो, मंदिराच्या बाबतीत तुम्ही असं करायचं म्हणल्यानंतर हायपर होणार नाही तर काय होणार आहे? भक्ती पावन भक्ती भावन मोठ्या बाई. हो, तुम्हाला कधीपासून त्रास व्हायला लागला असल्या सगळ्या गोष्टींचा? तसही फायद्या तोट्याच्या पलीकडं अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष नसतं द्यायचं. हो, काय बोलताय तुम्ही? अहो, मंदिर आहे, मंदिर कमिटीची अध्यक्ष आहे मी. उद्या काही झालं तर? अहो, आता एवढी मेहनत करून आम्ही मंदिराचा डोलारा उभा केलाय, मागं मंगल कार्यालय केलंय. आत्ता पैसे यायला लागलेत. उद्या या सगळ्यामध्ये काही गोंधळ झाला तर? हो, टेन्शन किती ते टेन्शन घेऊ नका मोठ्या बाई. असं कसं टेन्शन घेऊ नका म्हणताय? उद्या आमच्या मंदिराची बदनामी झाली तर इथं कीर्तनकार येणार नाहीत, भक्त येणार नाहीत, दानपेटीत पैसे पडणार नाहीत. हे काही नाही. हे पहा, जर समजा तुम्हाला काही करायचंच असेल ना तर त्या कार्टीच्या बाबतीत करा. गेला बाजार व्यंकट भाऊजींच्या बाबतीत करा. हे पण काही होऊ शकलं नाही तर माझ्या अधोक्षची बदनामी करा, पण मंदिरावरती आस येऊ द्यायची नाही. पाठीवरती मारा, पण पोटावरती मारायच्या बाता करू नका. असं काय करताय मोठ्या बाई? अहो, मोठ्या बाई आहात तुम्ही, बेसिक गोष्टी समजायला पाहिजेत राव तुम्हाला. हा, मला समजतंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिर बदनाम होईल अशी एकही गोष्ट तुम्ही करायची नाहीये. गोष्ट झाल्याशिवाय विठुराया कोपलाय अशी बोंब कशी मारणार आम्ही? पेपरबाजी कशी करणार? गावात पाप वाढलंय, पाप. इंद्रायणी देवींना भक्तीचा गर्व झालाय आणि हे विठुरायाला अजिबात आवडलेलं नाहीये. अशा 1000 भाकडकथा रचता येईल आम्हाला इंद्रायणीच्या विरोधात. 1000. विठुरायाचा कोप हाच इंद्रायणी देवी या आजारावर जालिम डोस. आता तिची पावर वाढू नये असं जर तुम्हाला वाटत असेल